आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारचे 12 वाजत आले आहेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद आणि लव जिहाद या विषयावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे। लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाला, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये आला आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 5 विधानसभेत 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार मालेगाव मध्य या एका विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हरतो। निवडणुकीतली हार जीत महत्त्वाची नाही, पण काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय असंही त्यांनी नमूद केलं। कोल्हापुरातील कण्हेरी मठ या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। एक काळ असा होता 10 वर्षापूर्वी, जेव्हा लव जिहाद बद्दल बोललं जायचं तर आम्हाला देखील असं वाटायचं एखादी घटना आहे, ही काही जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र नाही आहे। पण आज पाहतोय 1 लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत, 1 लाखापेक्षा जास्त, की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी पळवून देऊन लग्न केलं। एखाद्या ठिकाणी 2 धर्मातल्या लोकांचं लग्न झालं, त्याला कोणाचा नकार असण्याचं कारण नाही आहे, पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची, खोटं बोलून फसवायचं आणि लग्नानंतर 2-3 मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं। अशा प्रकारे जे वागतात हे लोक कुठल्या प्रेमातनं वागत नाही आहेत, हे ठरवून करतायत, हे षडयंत्र आहे, हे लव जिहाद आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या जिहाद वक्तव्यावर उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलंय। काय सारखं जिहाद 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 करतायत? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, एकनाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावला सांगू का? काय? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। प्रामुख्याने विरोधकांच्याकडनं आता विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागलेत, पण कोल्हापूरमधल्या मठामध्ये बोलताना, कोल्हापूरच्या कण्हेरी मठ इथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाला विशेष महत्त्व आहे आणि त्यांनी सांगितलेली आकडेवारी सुद्धा मोठी आणि धक्कादायक अशाच प्रकारची आहे। राज्यात गेल्या काही वर्षात सुमारे 1,00,000 केसेस अशा प्रकारच्या नोंदवल्या गेल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर वोट जिहादच्या बद्दल सांगताना त्यांनी मालेगाव लोकसभेचं उदाहरण दिलं। बाकी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये पुढे असलेला उमेदवार फक्त मालेगावमध्ये 1.5 लाख मतांनी पिछाडीवर जातो, यालाच लव जिहाद नाही वोट जिहाद म्हणायचं असंही फडणवीस म्हणाले।